नमस्कार मंडळी, कसे आहात? तर जर्मनीमध्ये सध्या परत एकदा प्रचंड अशी बर्फवृष्टी होत आहे आणि मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की एवढ्या थंडीमध्ये सुद्धा इथे इंधन जे आहे कारमधलं ते गोठत नाही का, किंवा कार एका झटक्यात कशा सुरू होतात. आणि अर्थात तुमच्या सुद्धा मनात हा प्रश्न आलाच असेल. तर याचं उत्तर किंवा गुपित आहे विंटर फ्युएल. कारण जर्मनीमध्ये ऋतूप्रमाणे इंधनाचे प्रकार बदलतात. पेट्रोल जे आहे नॉर्मली त्याचा फ्रीजिंग पॉईंट जो असतो तो फार कमी असतो, त्यामुळे सहसा ते गोठत नाही. परंतु डिझेलसाठी खास अशी तयारी करावी लागते. तर सामान्य जे डिझेल असतं त्याच्यामध्ये पॅराफिन नावाचं वॅक्स असतं की जे सामान्य टेम्परेचरला ते गोठू शकतं. परंतु हिवाळ्यामध्ये त्या डिझेलमध्ये काही अशी खास ॲडिटिव्ज असतात, म्हणजे केमिकल्स असतात की जे उणे टेम्परेचर म्हणजे -20 -30 मध्ये सुद्धा ते डिझेल गोठत नाही. बरोबरच गाडी एका झटक्यात स्टार्ट होण्यासाठी इंजिनमध्ये ग्लू प्लग्स असतात, त्यामुळे इंजिन जे आहे ते गरम राहतं आणि गाडी लगेच स्टार्ट होते. त्याबरोबरच अँटी फ्रीज ऑइलचा वापर केल्यामुळे इंजिन सुरक्षित सुद्धा राहतं. म्हणून बर्फ असो किंवा वादळ असू दे, इथलं आयुष्य कधीच थांबत नाही. आणि इथल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असं आहे की निसर्गाच्या इतक्या टोकाच्या बदलांना सुद्धा न घाबरता योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावरतीनं हे आपलं दैनंदिन आयुष्य तितक्याच उत्साहाने जगतात. तर मंडळी, आजची माहिती आवडली असेल तर वृंदा इन जर्मनीला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्याबरोबरच आणखीन कुठली माहिती जर्मनीबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत auf Wiedersehen.